रविवारी सारा केरळ दुःखाच्या शोकसागरात बुडाला। एका 10 महिन्यांच्या लहानग्या एलिन शेरीचं अपघाती निधन झालं। मात्र तिच्या आई-वडिलांनी घेतलेल्या निर्णयानं तब्बल 4 जीव वाचले। त्यांनी आपल्या मुलीच्या अवयवांचं दान करण्याचा निर्णय घेतला। एलिन राज्यातील सर्वात लहानगी अवयवदाती किंवा ऑर्गन डोनर ठरली आहे। तिच्या सन्मानार्थ केरळ सरकारनेही तिच्या अंत्यविधीवेळी गार्ड ऑफ ऑनर दिला। पाहूया एक हृदयद्रावक मात्र प्रेरणादायी कहाणी। ही आहे एलिन शेरी। वय केवळ 10 महिन्यांचं। कर्तृत्व ऑर्गन डोनर। केरळच्या पथनमथिट्टामध्ये राहणारी 10 महिन्यांची एलिन शेरीन अब्राहम केरळची सर्वात लहानगी अवयवदाती म्हणजेच ऑर्गन डोनर ठरली आहे। तिच्या अंत्यविधीवेळी केरळ सरकारने तिच्या सन्मानार्थ गार्ड ऑफ ऑनर दिला। त्यावेळी अनेकांची मनं व्याकुळ झाली, गलबलून गेली। केरळ सरकारच्या वतीनं आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज उपस्थित होत्या। The youngest organ donor in the state. So from the deepness of their grief and their sorrow, so it is quite I don't know how to describe that. So it's such an act which shows love and care for humanity, which is a model for many others. So the parents, they decided to donate the organs, and Alan, the little daughter, she has become the youngest organ donor in the state. So the state has decided to give the honor, guard of honor, to the little child, and just now the police gave the guard of honor for the state as the honor of the state, and Honorable Chief Minister has called the family and expressed 5 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास कोट्टायमजवळ एमसी रोडवर पल्लममध्ये एक अपघात झाला। विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनानं एलिनच्या कुटुंबाच्या कारला धडक दिली। यावेळी एलिनचे आई-वडील आणि आजी-आजोबा कारमध्ये होते। यात एलिन मात्र गंभीर जखमी झाली। एलिनला तातडीनं चांगनास्सेरी आणि तिरुवल्लामधील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं। त्यानंतर पुढील उपचारांसाठी कोच्चीमधील अमृता रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र तिला तिथं ब्रेन डेड घोषित करण्यात आलं। अशा कठीण दुःखद प्रसंगीही तिच्या आईवडिलांनी जो निर्णय घेतला त्यानं अनेकांना गहिवरून आलं। तिच्या आईवडिलांनी आपल्या लाडक्या एलिनचं शरीर अवयवदानासाठी देण्याचा निर्णय घेतला। केवळ 10 महिने जगलेल्या एलिननं अशा प्रकारे 4 जणांना जीवदान दिलंय। एलिनच्या दोन्ही किडन्या, यकृत आणि हार्ट वॉल्व दान करण्यात आले। तिच्या दोन्ही किडन्या तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेजशी संबंधित एसएटी हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला दान करण्यात आल्या। त्यामुळे 10 वर्षांच्या एका मुलाचा जीव वाचलाय। एलिनच्या आईवडिलांच्या या निर्णयाचं कौतुक होतंय आणि त्याचवेळी त्यांच्यावर ओढवलेल्या या दुःखात सारं राज्यही सहभागी झालं। एलिनच्या अंत्यविधीवेळी मोठी गर्दी जमली होती, तर केरळ सरकारकडून तिला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला। केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी एलिनच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचं सांत्वन केल्याची माहिती आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली। एलिनच्या आईवडिलांचं दुःख भरून न येणार आहे, पण त्यांनी घेतलेल्या या निर्णयानं त्यांनी 4 जणांना जीवदान तर दिलंच, शिवाय या अवयवदानातून त्यांनी आपल्या लाडक्या एलिनलाही एक प्रकारे वेगळं जीवन दिल्याची भावना व्यक्त होतीये। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।